जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक 9 मार्च रोजी गुरुकुंज मोजरी येथील गुरुदेव वृद्धाश्रमातील वृद्ध महिलांना साडी वाटप करण्यात आले। रेल यात्री एकता संघाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तिवसा पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक सुनीलजी पाटील, उपनिरीक्षक गणेशजी सपकाळ, उपनिरीक्षिका राजश्रीताई चंद्रपुरे, वृद्धाश्रमाचे प्रमुख सुभाषजी सोनारे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी तिवसा तालुका सचिव दिलीपजी शापामोहन कार्यक्रमाला हजर होते। प्रथमतः मंजुळा माता आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते सर्व वृद्ध महिलांना साडी वाटप करण्यात आले। या उपक्रमाबद्दल मान्यवरांनी रेल यात्रा एकता मजदूर संघाचे आभार व्यक्त करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। रेल यात्रा एकता संघाच्या विदर्भाच्या अध्यक्षा जया मेहरा यांनी या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केले होते। सर्व आश्रमातील वृद्ध स्त्री आणि पुरुष यावेळी उपस्थित होते। सोबतच या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी डॉक्टर स्वपन विश्वास, शेतमजूर युनियनच्या वर्धा जिल्हा सचिव संध्याताई संभे, शेतमजूर युनियन तिवसा शहराच्या मोहिनी शापामोहन, धीरज राऊत असे असंख्य मान्यवर या प्रसंगी हजर होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेल एकता मजदूर संघाचे वरिष्ठ कार्यकर्ते पांडेसर यांनी केले, तर आभार प्रदर्शन जया मेहरा यांनी केले। जनसमर्थन न्यूज, गुरुकुंज मोजरी, तिवसा। आम्हाला फार कमी वेळेस पोलिसांची उपस्थिती असते। आम्हाला हे एक चांगलं कार्य, भाग्याचं कार्य पार पाडण्यासाठी आयोजकांनी आम्हाला बोलवलं, त्याबद्दल पोलीस स्टेशनच्या वतीने, पोलीस प्रशासनाच्या वतीने मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। आजचा कार्यक्रम महिला दिनाचा आहे, औचित्य साधून हा कार्यक्रम म्हणजे बाकीच्या सर्वांचं बोलणं झालेलंच आहे। तरी पण पोलीस म्हटलं की काही ना काही नियम सांगितल्याशिवाय राहत नाही पोलीस आहे की नाही। मग आता त्यासाठी एक नियम आहे की सर्वांनी उजव्या बाजूने चालायचं आहे। जे आपल्या घरामध्ये आपण लहानपणापासून शिकत आलो की डाव्या बाजूने चला, तर सर्वांनी उजव्या बाजूने चालायचं आहे फिरायला वगैरे जाताना। ही एक छोटीशी सूचना होती। बाकी बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद।